तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री जगन्नाथ गवळी यांनी त्यांच्या पत्नी सौ संगीता जगन्नाथ गवळी यांनी पंचायत समितीला उभा करून दणदणीत मताने त्यांनी विजय मिळवलेला आहे। हा विजय मिळाल्यानंतर त्यांनी तामलवाडी पंचायत समिती गणातील प्रत्येक गावामध्ये मतदारांच्या भेटी घेत फिरत आहेत। ते आज आपल्यासोबत आहेत। तामलवाडी येथे त्यांनी प्रत्येक मतदाराला आभार मानण्यासाठी तामलवाडी येथे आले आहेत। त्यांना विचारूया की हा विजय त्यांना कशा पद्धतीने मिळाला। नमस्कार। हा विजय हा जनतेचा विजय आहे, कारण निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली होती। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक झालेली आहे आणि जनतेने पूर्ण निवडणूकच हातात घेतलेली होती, त्यामुळं हा विजय जनतेचा आहे। मतदारसंघामध्ये फिरत असताना एकीकडे बलाढ्य पक्ष आपल्यासोबत होते आणि तुम्ही असं आम्ही ऐकलं की तुम्हाला पंचायत समितीतल्या प्रत्येक गावातील व्यक्तींनी वर्गणी करून ही निवडणूक लढवण्यास मदत केली, याबद्दल काय सांगाल? मला सुरुवातीलाच ज्या वेळेला माझ्या गावामधून गाव एकसंघपणे पाठीशी उभं राहिलं आणि गावातून काय होतकरू तरुणांनी मला महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी बोलवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं नारळ वाढवून आपल्याला प्रचाराचा शुभारंभ करायचा असं मला वाटलं, परंतु तिथे गेल्यानंतर मी त्यांनी केलेलं जे कार्य होतं त्यांच्या त्या काम केलेल्या पद्धतीला बघून मला एक 10 हत्तीचं बळ प्राप्त झालं आणि की त्यानंतर आता माघारी नाही फिरायचं असा एक आत्मविश्वास मनामध्ये निर्माण झाला। आणि जे काय आमच्या गावातले तरुण आहेत, जे नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर आहेत, त्यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक मदत झाली। त्यामुळं हे निवडणूक आणि अर्थकारण म्हणजे आम्हाला काय घरी जेवण करूनच पोरं सगळे प्रचार करत होते आणि जी काय मदत झाली ती सर्व आमचे मित्रपरिवार आणि गावातले जे जे नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेर आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। त्यामुळं आम्हाला कसलीही अडचण भासली नाही आणि लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, कारण आम्ही प्रत्येक होम टू होम प्रचार केला होता, अगदी ग्रामपंचायतसारखा। एखाद्या वस्तीवरचं देखील आम्ही घर सोडलं नव्हतं। त्यामुळं आम्हाला ही निवडणूक लोकांनी हा जो निर्णय घेतला आहे तो लोकांनी धनशक्तीच्या विरुद्ध घेतलेला निर्णय आहे। या विजयाबद्दल मतदारांनी जे आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे, तर मतदाराला काय सांगाल? मी मतदाराला आपल्या माध्यमातून नम्र निवेदन करू इच्छितो की आपण जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी सार्थ करून दाखवेन आणि ज्या मतदार राजांनी मला एवढं भरभरून प्रेम दिलंय, मतदान रूपी आशीर्वाद दिलाय, त्यांना कधीही पश्चाताप होणार नाही की आपण ह्यांना मत देऊन चूक झाली आहे, असं पश्चाताप होणार नाही असं मी येणाऱ्या काळामध्ये काम करून दाखवेन आणि त्यांचं मतदान जे केलेलं आहे त्याचं चीज झालं असं त्यांना देखील स्वाभिमानाने वाटावं, अशा पद्धतीने मी लोकांची सेवा करण्याचं काम करेन। धन्यवाद।